हरिः ॐ तच्चक्षुर्देवाहितं पुरस्ताच्छुक्रामुच्चारत पश्येमाशारदाः शतं जीवेमाशारदाः शतं शृणुयामाशारदाः शतं प्रब्रवामाशारदाः शतमदीनाः स्यामाशारदाः शतं भूयश्च शारदाः शतात श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। आमच्या वडिलांचा अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांचं वेलकम आणि सुस्वागत करतो। या कार्यक्रमासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज स्वामी महाराजाय नमो नमः। मानपत्र वाचन करतोय जे मी आता काकांना दिलं सद्गुरू आप्पा महाराजांच्या वतीने। परंतु जे अण्णा महाराजांचे अंतरंग शिष्य तथा आमचे ज्येष्ठ बंधू श्री हनुमंतराव उपाध्ये बाळासाहेब उपाख्य अण्णा यांना त्यांच्या अमृत महोत्सवाबद्दल मानपत्र देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। त्यांनी या मानपत्राचा स्वीकार करावा अशी प्रारंभिक सूचनावाचा विनंती आम्ही त्यांना करतो। गुरुपीठातील हजारो शिष्यांपैकी अशा प्रकारे मानपत्र प्राप्त करणारे ते एकमेव शिष्य आहे। बरोबर आहे बरं का? एकदा चार टाळ्या यातच त्यांची महती उद्गोचर होत आहे। श्री हनुमंतराव पंडितराव कुलकर्णी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुरुड या गावी 1950 साली झाला। एखाद्याच्या श्रीमंतीचे वर्णन करताना जन्मताच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला अशा शब्दात केले जाते। त्याच धर्तीवर हनुमंतरावांचे वर्णन जन्मताच शिरावर मुकुट घेऊन जन्माला आलेले असे करता येईल। पुढे आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आयुष्यभर हा मुकुट शिरावर सांभाळला। पंडितराव कुलकर्णी हे वतनदार पटवारी तलाठी होते, तर मातोश्री रमाबाई या कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या। त्यांना एकूण 7 अपत्ये झाली, त्यातील हनुमंतराव हे अनुक्रमे तिसरे अपत्य होते। हनुमंतरावांचे पहिलीपासून शाळापर्यंत शिक्षण मुकुट येथे झाले। महाविद्यालयीन शिक्षण नांदेडच्या महाविद्यालयात झाले। 1972 साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी सायन्स कॉलेज नांदेड येथून प्राप्त केली। शालेय जीवनापासून ते धाडसी वृत्तीचे व खेळाडू होते, त्यामुळे त्यांनी पोलिसात नोकरी करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर त्यांची पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली। आजच्या या प्रसंगी
जितेंद्र अभिषेकीचे काही स्वर आणि गुणस्तात ते असते. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिने गंगोबाचे पाणी, जिने गंगोबाचे पाणी. तर अशा प्रकारे एक स्वच्छ समृद्ध आयुष्य लाभलेले काका, त्यांच्यासाठी काही शब्द आहेत. हाती वरतीचा पेशा वर काटे आत गळे, हाती वरतीचा पेशा वर काटे आत गळे, अग्नी परीक्षेमधून लख लखून उजळे, अग्नी परीक्षेमधून लख लखून उजळे. अमृत महोत्सवाक्षणी सारे गोकुळ जमले. या सर्वांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सवाक्षणी सारे गोकुळ जमले. उदंड दीर्घायुष्य लाभो शब्द सुमने अर्पिले, उदंड दीर्घायुष्य लाभो शब्द सुमने अर्पिले. ही सूचना आता आली नातीने मला दिली तर एखाद्या आव्हान म्हणायचे राहिले मागे ठरवून दे ती माझी धर्मपत्नी. बरं झालं तिने ते मला आठवण करून दिले नाही तर घरी संध्याकाळी जेवण मिळालं. तिचा कसं आता विनोदाचा भाग सोडला तर त्याने ते करून मला केलेलं होतं की आता तुम्ही आजीचं नाव घेऊ नका म्हणे आम्ही सुटू तुम्हाला. तिला ते लक्षात आलं ठीक आहे. माझ्या या देशामध्ये तिचा भरपूर वाटा आहे. म्हणतात तसं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. हा किती यशस्वी तो महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. त्याचा मात्र सहभाग माझ्या धर्मपत्नीचा सहभाग माझ्याबरोबर आहे. की आता मी जे काही अनुष्ठान किंवा जे काही करतो पोलीस खात्यात खूप नोकरी केली. रात्री 2-2 वाजता कुकर होते कुकरचे शिट्ट्या वाजायचे. 2 वाजता ती मला रात्री म्हटलं वाजता व्हायला रात्री 2 वाजता गरम गरम घालायची. माझं जीवन सफल होण्यामध्ये मला मदत केलेली आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. म्हणतात ना की मातृदेव भव. मला माझ्या आई वडिलांचा फार सहवास नाही मिळाला, पण माझ्या आई वडिलांचे एवढे आशीर्वाद जे हनुमंतरावसारखे म्हणजे लाईफमध्ये मला पती मिळाले मला. आणि वर्षाचे 50 वर्ष त्यांच्या सहवासात अगदी आनंदाने गेले. एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आमच्याला शाळेत होतो ना तेव्हा शाळेत जात असताना वाघडा पोलीस स्टेशन होतं. पण जाताना आम्ही 2 पावलं लांबून जायचं की बाबा पोलीस स्टेशन भीती वाटायची. पण आयुष्यामध्ये हनुमंतराव साहेबकडे पोलीस अधिकारी मिळाले आणि याची 50 वर्ष त्यांच्या प्रवासात केली. पण तेव्हा अनुभव आला की खरेच पोलीस खात्यातले जेव्हा अनुभव येतो तेव्हाच कळतं की लोक कसे असतात. अजून एक गोष्ट म्हणजे हनुमंतरावमुळे मला मुजुटकरांसारखी फॅमिली मिळाली. सगळे माया प्रेम करणारी आई काकासारखे आई वडील मिळाले. म्हणजे अण्णा महाराजांसारखे गुरु महाराज मिळाले. आणि माझं कुटुंब म्हणजे मुली जावई नातवंड सुना मुलगा सगळे सुद्धा कुटुंब गुरु महाराजांच्या आणि आर्य काकांच्या आशीर्वादाने हे झाले. मी एवढंच गुरु महाराज आणि अंबाबाई पुढे प्रार्थना करते की असंच माझं कुटुंब आनंदी आणि आयुष्यात संपन्न राहू दे. आणि हेच म्हणेन जीवनात राहू दे